हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल ऋतुजाज रेसिपी। तर आज आपण पाहणार आहोत पनीर रोलची रेसिपी। अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल। चला तर मग बनवूया। आता आपण इथे पनीर टिक्का बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे पनीर मॅरिनेट करून घेत आहे। एका बाउलमध्ये 2 चमचे दही घेतलेला आहे। दही हे फेटून घेतलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत। 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ, तिखट, पनीर मसाला आणि चाट मसाला घातलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि लिंबू पिळून घ्यायचा आहे। हे आपण आता छान मिक्स करून घेणार आहोत। हे आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे। इथे मी पनीरचे छोटे छोटे पीस कट करून घेतलेले आहेत। ते त्यामध्ये ॲड करून हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपलं पनीर मॅरिनेट झालेलं आहे। आता आपण हे फ्राय करून घेणार आहोत। पॅनमध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे। त्यामध्ये पनीर घालायचं। पनीर आपल्याला छान मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे। पूर्ण ग्रेव्ही आटेसोपर्यंत पनीर आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। इथे मस्त असं पनीर फ्राय झालेलं आहे। ते आपण काढून घेणार आहोत। आता आपण बनवणार आहोत स्टफिंग। त्यासाठी मी इथे पॅनमध्ये तेल घातलेलं आहे। तेल गरम झाल्यास बारीक कापलेली लसूण, हिरवी मिरची छान फ्राय करून घ्यायचा आहे। त्यानंतर कांदासुद्धा लालसर होईपर्यंत छान असा फ्राय करून घेणार आहोत। बारीक कापलेली शिमला मिर्च, बारीक कापलेला कोबी आणि टोमॅटोसुद्धा घालून घ्यायचा आहे। तुम्ही गाजरसुद्धा घालू शकता। आता हे आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे। पनीर मसाला घातलेला आहे। तुम्ही गरम मसालासुद्धा घालू शकता। चाट मसाला हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आता सॉस ॲड करणार आहोत। इथे 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस आणि टोमॅटो केचप घालणार आहोत। हे आपल्याला पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपलं स्टफिंग मस्त रेडी झालेलं आहे। कोथिंबीर घालून घ्यायची। इथे आपलं स्टफिंग तयार आहे। पनीर फ्रँकी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे चपाती घेतलेली आहे। त्यावरती आता आपण मेयोनीज आणि टोमॅटो केचप मिक्स करून छान असं स्प्रेड करून घेतलेलं आहे। जो आपण पनीर टिक्का बनवला होता तो यावरती घालायचा आहे आणि बनवलेलं वेजीसचं स्टफिंग ॲड करून घ्यायचं। ते सुद्धा छान स्प्रेड करून वरून थोडासा चाट मसाला, ऑरिगॅनो आणि बारीक कापलेले कांद्याचे स्लाइस घालून घ्यायचे। आता आपण याचा रोल बनवून घेणार आहोत। इथे आपला पनीर रोल तयार आहे। एकदम मस्त आणि टेस्टी लागतो। अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ही रेसिपी नक्की आवडेल। इथे आपली पनीर फ्रँकी तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा। अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।